मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी तर लाखो मुले करतात, पण वर्दी फक्त त्यांनाच मिळते ज्यांचा सराव पक्का असतो. आजचा व्हिडिओ मी घेऊन आलो आहे मागील भरतीमध्ये वारंवार विचारलेले 20 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. यातला 10वा आणि 18वा प्रश्न असा आहे जो गेल्या 3 वर्षात सलग विचारला गेला आहे. बघूया तुम्हाला 20 पैकी किती प्रश्नांची अचूक उत्तरे देता येतात. स्वतःला तपासा आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारला जात आहे? त्याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन प, मुंबई येथे. पुढील प्रश्न पाहूया. कसारा घाट हा खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई आणि नाशिक. तर मित्रांनो, कसारा घाट हा मुंबई आणि नाशिक या 2 शहराच्या दरम्यान आहे. पुढील प्रश्न पाहूया. सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सदानंद दाते हे सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, कलम 17. तर मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, चंद्रपूर. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती ही चंद्रपूर या जिल्ह्यातून झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. संगणकाचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन पी, हर्ट्ज. तर मित्रांनो, संगणकाचा वेग मोजण्यासाठी हर्ट्ज हे एकक वापरतात. पुढील प्रश्न पाहूया. 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, छत्रपती संभाजीनगर. तर मित्रांनो, 52 दरवाजांचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या शहराला ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. भारतरत्न मिळालेले एम.एस. स्वामीनाथन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कृषी किंवा हरित क्रांती. तर मित्रांनो, भारतरत्न मिळालेले एम.एस. स्वामीनाथन हे हरित क्रांती किंवा कृषी या क्षेत्राशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य हे सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला या सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याचा अर्थ कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ग्रामसेवक. तर मित्रांनो, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो. पुढील प्रश्न पाहूया. ऑपरेशन मुस्कान हे कशाशी संबंधित आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, हरवलेल्या मुलांचा शोध घेणे. तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुलांचा शोध घेणे याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया.
भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, अजित डोवाल. तर मित्रांनो, भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे अजित डोवाल आहेत. पुढील प्रश्न पाहूया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, चंद्रपूर. तर मित्रांनो, ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. विंध्य पर्वत रांगामधील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, सद्भावना शिखर किंवा गुडविल पीक. तर मित्रांनो, विंध्य पर्वत रांगामधील सर्वात उंच शिखर हे सद्भावना शिखर आहे. पुढील प्रश्न पाहूया. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हटले जाते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, राजाराम मोहन रॉय. तर मित्रांनो, आधुनिक भारताचे जनक हे राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते. पुढील प्रश्नाचे उत्तर पाहूया. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, नवी दिल्ली. तर मित्रांनो, भारताचे सर्वोच्च न्यायालय हे नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न पाहूया. मोडक सागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, ठाणे. तर मोडक सागर धरण हे ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहूया. सतीबंदीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, लॉर्ड विलियम बेंटिक हा सतीबंदीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल होता. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क, 6. तर मित्रांनो, महाराष्ट्रात एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. पुढील प्रश्न पाहूया. सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोणती नोडल एजन्सी काम करते? तर याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ, महाराष्ट्र सायबर. तर मित्रांनो, सायबर क्राईम रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र सायबर हे नोडल एजन्सी काम करते. तर मित्रांनो, हा होता आजचा सराव. तुमचे 20 पैकी किती उत्तरे बरोबर आले प्रामाणिकपणे कमेंट करून सांगा. आणि हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे, याचे उत्तर ज्याला येईल त्याने कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.